वंदे मातरम या राष्ट्रीय गीत गायनाचा शतकोत्सव स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जातं। या निमित्तानं देशभरात सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गायन करण्याचे निर्देश देण्यात आले होते। या सक्तीच्या विरोधात भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी शासनाला पत्र देत विरोध केलाय। रईस शेख यांनी या माध्यमातून वंदे मातरम या गीताचा अपमान केला। या गोष्टीत भिवंडीत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आता विरोध करण्यात आलेला आहे। सकाळी त्याच्या निषेधार्थ शहरातील पोगाव परिसरामध्ये सकल हिंदू समाज स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्रित येत आमदार रईस शेख यांचा निषेध करत वंदे मातरम गीत गायन करत वंदे मातरम गीताचा सन्मान केलेला आहे। रईस शेख या आमदाराने निवेदन असं दिलं आहे की याची जी सक्ती आहे वंदे मातरम म्हणण्याची ती तुम्ही तात्काळ हटवावी। त्याच्या निषेधार्थ खऱ्या अर्थाने भूमिपुत्र सामाजिक संस्था आणि सकल हिंदू समाज भिवंडी याने हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आणि त्यांच्या निषेधार्थ आम्ही सगळे तमाम भूमिपुत्र आणि पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलो। वाद सगळ्यात पहिले अनावश्यक वाद आहे। वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा आहे। महाराष्ट्राच्या लोकनियुक्त सरकारने GR काढून 150 वर्ष वंदे मातरम राष्ट्रगीताला झाल्याबद्दल त्याचा आदर व्यक्त करावा असं GR काढलेला आहे। खरं तर या ठिकाणचे भिवंडी पूर्वचे आमदार माननीय रईस शेख यांना जर विरोध करायचा होता तर राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये जाऊन ते GR रद्द करू शकतात। उच्च न्यायालयाला तसा अधिकार आहे। आत्ताच यापूर्वी झालेलं प्रकरण मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेला GR जो होता तो उच्च न्यायालयाने रद्द केला आणि GR ची सुद्धा चौकशी करू असं देखील न्यायालयाने म्हटलं होतं। पण मग हे न्यायालयात न जाता जातीय भांडण इथे भिवंडी शहरामध्ये का लावतात? हा भिवंडी मुंबईला राहतो, हा भिवंडीमध्ये आपसात लावेल, मोठा वातावरण खराब करेल। कारण ह्यांनी इकडे जसा आपला वोट जिहाद आणि लव जिहाद सारखा मॅटर चालू आहे तसाच ह्या पट्ट्यामध्ये त्यांनी लँड जिहाद हा मॅटर चालू केला आहे। हा लँड जिहाद हा मॅटर एवढा भयंकर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।